नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. अहमदपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार ॲडव्होकेट स्वप्नील होत्ते यांनी स्वीकारला. नगराध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट स्वप्नील होत्ते यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात झाला संपन्न. सर्व नगरसेवक, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दिला शुभेच्छा. संविधानामुळे सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष होऊ शकला, ही संविधानाची ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण सोहळ्याकडे फिरवली पाठ. सभागृहाचे कामकाज होणार लाईव्ह. अहमदपूर येथे आज दिनांक 5 जानेवारी रोजी नगरपरिषद प्रांगणात सकाळी 11 वाजता थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील होत्ते यांनी आज रीतसर आपल्या पदाचा पदभार घेतला आहे. प्रभारी मुख्याधिकारी लंबे यांनी त्यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान करून त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या पदग्रहणाचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. यानंतर सर्व नगरसेवक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व खुल्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते गणेशदादा हाके, माजी आमदार बबुराव खंदाडे, दिलीपरावजी देशमुख, भारत चामी, राजकुमार मजगे, अयोध्याताई केंद्रे व नूतन नगरसेवक राहुल शिपुजे, निखिल कासनाळे, किशोर कोरे, सावन कदम, संदीप चौधरी, अजिंक्य चामे, प्रतीक रेड्डी, कोमल हलसे, देवकट्टे हे उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी नगराध्यक्ष म्हणून नगरसेवकांचा तसेच नगराध्यक्षांचा सन्मान केला. त्याचबरोबर जनतेतून विविध मान्यवरांनीही नगराध्यक्षाचा सत्कार करून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. यावेळी बोलताना नगरसेवक राहुल शिपुजे यांनी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी विकास कामासाठी एकत्र हाताची मूठ बांधून जसं असते तसंच आम्ही त्यांच्यासोबत राहू अशी ग्वाही दिली. नगराध्यक्षाच्या सोबत राहू अशी ग्वाही दिली. तर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निखिल कासनाळे यांनी विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष स्वप्नील होत्ते यांनी जनतेने माझ्यावर टाकलेला हा विश्वास आहे, मी त्याला तडा जाऊ देणार नाही. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक नगरपालिकेचा कारभार मी करणार आहे. मी कुणाला खाऊ देणार नाही आणि स्वतःही खाणार नाही. संविधानानुसार मी जनतेला दिलेली सर्व अभिवचने पूर्ण करणार आहे. सर्व धर्मांच्या महिलांच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या प्रभागात नियुक्त कर्मचाऱ्यांची भ्रमणध्वनी दर्शनीय भागावर लावण्यात येतील. तसेच मला मिळालेले सर्व मानधन वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी दिले आहे. म्हणून मी नगरपालिकेत तुम्ही काही घेणार नाही, कुणाला देणार नाही. ही नगरपालिका मला पारदर्शक कारभार करून महाराष्ट्रात सर्वप्रथम आणायची आहे. सर्व मायबाप जनतेने आम्हाला आशीर्वाद देऊन ही काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शहरातील नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी मात्र पाठ फिरवलेली होती.